नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीमधील मराठी या विषयातील मायेची पाखर या घटकावरील स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न, पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले? उत्तर, वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण चांगले नसेल म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले. वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती? उत्तर, वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया आई वडिलांप्रमाणे होती. अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले? उत्तर, अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले. कर्मवीर भाऊराव यांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या? उत्तर, कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या. कोण कोणाला म्हणाले ते सांगा. प्रश्न, आता इथंच मुक्काम करा. उत्तर, आता इथंच मुक्काम करा असे भाऊराव लेखकांना म्हणाले. पुढं, जा रे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू. उत्तर, जा रे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू असे भाऊराव एका मुलाला म्हणाले. आपणास उदंड आयुष्य मिळो. उत्तर, आपणास उदंड आयुष्य मिळो असे लेखक भाऊरावांना म्हणाले. थोडक्यात उत्तरे लिहा. लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले? उत्तर, लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी एका मुलाला स्वयंपाकघरातून काही शिल्लक असेल ते घेऊन येण्यास सांगितले. त्या मुलाने पिठले, भाकरी, कांदा, तेल एका ताटात आणले. पुढचा प्रश्न, मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला? उत्तर, कडाक्याची थंडी होती. मध्यरात्रीनंतर अण्णा उठले. वसतिगृहातील प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्यांच्या अंगावर पांघरूण आहे की नाही हे त्यांनी पाहिले. एक मुलगा थंडीने कुडकुडत होता. अण्णांनी त्याला दोन्ही हातांनी अलगद उचलले, स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवले, स्वतःची घोंगडी त्याच्या अंगावर घातली, त्याला पोटाशी धरले. तो मुलगा अण्णांच्या उभेत गाढ झोपला. सकाळी उठल्यावर लेखकाच्या तोंडून कोणते उद्गार निघाले? सकाळी उठल्यावर लेखक अण्णांना म्हणाले, अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. आपणास उदंड आयुष्य मिळो. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ सांगा. टाळाटाळ करणे, एखादी गोष्ट करायचे टाळणे, पोटात कावळे ओरडणे,
खूप भूक लागणे, डोळा लागणे, झोप लागणे, झटत राहणे, सतत प्रयत्न करणे. धन्यवाद.